बहुधा काही तांत्रिक कारणामुळे वैद्य सरांचा फोन हा कट झालेला आहे। आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। सोमेश आहे आपल्यासोबत। सोमेश, जे आता वैद्य सर सांगत होते की एकीकडे आपण बघायचं झालं तर मुनीर जे आहेत त्यांच्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या, तर असं पाहता लष्करामध्ये देखील 2-3 गट असावेत पाकिस्तानमध्ये, असा एक कुठेतरी कयास बांधला जातो की असं देखील एक बोललं जात आहे। 100% दीपक, लष्करामध्ये गटबाजी पाकिस्तानच्या नवी नाहीये। पाकिस्तानचं लष्कर हे जगभरातलं एक बेशिस्त लष्कर आहे, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे। आणि पाकिस्तानची आर्मी ही नॉन प्रोफेशनल आहे। पाकिस्तानचे लष्कराचे अधिकारी निवृत्तीनंतर तिथल्या पेट्रोलियम बोर्डाचे चेअरमन होतात, तिथल्या विविध असोसिएशन, तिथल्या ट्रेड असोसिएशनचे चेअरमन तिथले पाकिस्तानी आर्मीतले लेफ्टनंट जनरल होतात, तिथल्या एअरलाईन्सचा चेअरमन हा रिटायर्ड लेफ्टनंट जनरल असतो। आणि जो जनरल आहे ते तर बऱ्याचदा पाकिस्तानचे पंतप्रधान झालेत किंवा राष्ट्रप्रमुख झालेत, हे देखील आपण ऐकलंय। त्यामुळे पाकिस्तानी आर्मी ही नॉन प्रोफेशनल आर्मी आहे। ती एखाद्या पाकिस्तानमधल्या बेधुंद राजकीय पक्षासारखी काम करते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की चीन हे कधीही सीज फायर व्हायोलेशन होऊ देणार नाही। आणि तुम्ही पहा की म्हणजे सीज फायर होऊ देणार नाही, माफ करा, चीन कधीही भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी व्हावी असं चीनलाही वाटणार नाही। जर भारत पाकिस्तानात शस्त्रसंधी झाली तर सध्याचं जे पाकिस्तानमधलं सरकार आहे त्या सरकारला या भारतात सोमेश, मी पुन्हा एकदा तुला थोडंसं थांबवते, तू राहाच आपल्यासोबत। आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। ढगे सर, अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्ताननं आपले रंग दाखवलेले आहेत, त्यामुळे पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय। जर या बातम्यांमध्ये तथ्य असेल आणि तशाच प्रकारचं रिपोर्टिंग होत आहे की एक जे आहे क्रॉस बॉर्डर फायरिंग आहे, आणि एवढंच नाही तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे जे ट्विट करून सांगत असतील की जम्मू काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमध्ये अशा प्रकारचे तिथे ब्लास्ट होत आहेत, आणि या ब्लास्टचा संबंध जर पाकिस्तानच्या कुरघोड्यांमध्ये त्या ठिकाणी असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। कारण सरळ सरळ जर तुम्ही म्हणताय की 1700 आवर्स म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे युद्धबंदी ही दोघांनी आधी केलेली आहे। डीजीएमओ म्हणजे डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स पाकिस्तान यांनी भारताच्या डीजीएमओला रिक्वेस्ट केली, आणि त्या माध्यमातून या शस्त्रसंधीशी संबंधित जी आहे कारवाई पुढे त्या ठिकाणी सुरू झाली। ऑफकोर्स पॉलिटिकल नेतृत्वाने तो निर्णय घेतला, पण पाकिस्तानच्या डीजीएमओला रिक्वेस्ट केली, म्हणजे तुम्हीच रिक्वेस्ट करता, तुम्ही शस्त्रसंधीची मागणी त्या ठिकाणी करता, आणि अशी रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा 3 तासाच्या आत जर या शस्त्रसंधीचे उल्लंघन त्या ठिकाणी होत असेल तर ही अत्यंत सिरियस बाब आहे। आणि त्यामध्ये जे 2 शब्द होते की इमिजिएट अँड फुल, इमिजिएट इफेक्टमध्ये व्हायला पाहिजे होतं आणि फुल त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं। त्यामध्ये जर अशा प्रकारचा खंड पडत असेल आणि 3 तासात पडत असेल तर पाकिस्तानवर विश्वास ठेवावा का? तसाही पाकिस्तानचा आतापर्यंत इतिहास पाहता विश्वास ठेवण्यासारखं पाकिस्तानमध्ये काहीच नाही, पण एक नव्यानं विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि जर तो 3च तासामध्ये तुटत असेल तर माझ्या मते जर पाकिस्ताननं ते टर्म्स अँड कंडिशन्स तोडले तर आपण सुद्धा जे आहे 100% आता फ्री आहोत, आणि आपण सुद्धा जे आहे कितीतरी पटीनं आता त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी मोकळे आहोत। हे आता आपल्याला बघायला हवं की बाकीच्याही सेक्टरमध्ये अशाच प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा तिथे पाकिस्तानकडून केला जातोय का? जर तसा असेल तर डीजीएमओ हॉटलाईन वरून आपण पाकिस्तानच्या डीजीएमओला तर रज्जडदम द्यावाच द्यावा, तर आता या बाकी कारवाईसाठी सुद्धा जे आहे आपण तयार असावं। सर, यासोबतच पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर यांचा इतिहास पाहता लष्करामधले देखील 2-3 गट असे असावेत की ज्यांच्याकडनं ही आगळीक केली असावी। ऍब्सोल्युटली, म्हणजे मुळात हा निर्णय जो आहे तो पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाने त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि त्याला जे आहे आपल्याला जसं माहिती आहे की पाकिस्तानच्या लष्करामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गट तट आहेत। एवढंच नाही तर पाकिस्तानच्या लष्करामध्ये जे आहे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीला बिलीव्ह करणारे, लॉकली बिलीव्ह करणारे, त्यांचा सपोर्ट असणारे जे आहेत महत्वाचे जनरल सुद्धा आहे। मग एका ग्रुपनं याला ऍक्सेप्ट जरी केलं असेल अशा प्रकारच्या सीजफायरला तर ते दुसऱ्या ग्रुपला पटण्यासारखं नाहीये, आणि म्हणूनच अशा प्रकारची कारवाई करून ही सगळी प्रक्रिया जी आहे तीच उधळून लावण्याचा डाव जो आहे तो पाकिस्तानच्या लष्करामधल्या काही जनरल ऑफिसरचा असू शकतो। यामध्ये मोठ्या प्रमाणावर तथ्य आहे, अशी मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे की राजकीय नेतृत्व काहीही म्हणून आमचं लष्कर जे आहे हेच त्या ठिकाणी निर्णय प्रक्रिया सगळ्यात महत्वाचं आहे, आणि त्यातलंही गटातटाचं राजकारण पाहता ही सगळी प्रक्रिया उधळून लावण्यासाठी त्यांनी सुद्धा अशा प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश दिले असतील किंवा ते सुद्धा यामध्ये आघाडीवर असतील, ही शक्यता सुद्धा जे स्ट्रॉंग आहे।
सर, या पाठीमागे आणखी देखील आपण जे थोड्या वेळापूर्वी बोललेलो होतो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अमेरिकेनं त्यांचं कर्ज रोखण्याची एक धमकी दिलेली होती. त्यानंतर पाकिस्तान आणखी कुठेतरी आपण त्यांना गुडघ्यावर आधीच आणलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान पुढे लोटांगण घातलं. आपल्याला देखील तशी विनंती केलेली होती. पण अवघ्या 3 तासामध्ये हा पाकिस्तान अशा पद्धतीनं जर रंग दाखवत असेल तर अर्थात आपणही तितकेच आता आक्रमक होणार. मला वाटतं की जे आहे म्हणजे सगळ्यात कळीचा मुद्दा होता की पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहता $1.7 बिलियन जो ट्रान्स किंवा एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी जे IMF कडून मिळणं आवश्यक होतं ती त्या पाकिस्तानची जे सर्वात महत्त्वाची गरज होती आणि ती गरज घेता जे पाकिस्ताननं या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स IMFच्या मानल्या असतील आणि त्या नॉट ओन्ली IMFच्या टर्म्स अँड कंडिशन्स अमेरिकेच्या सुद्धा ज्या शर्ती आहेत या शस्त्रसंधीशी संबंधित भारताच्या बाजूनं त्या मानल्या असतील. पण या मानल्यानंतर एकदाचा जो आहे तो पैसा त्यांना त्या ठिकाणी मिळाला, तशा प्रकारची मान्यता मिळाली की पुन्हा एकदा जे आहे त्यांच्या कारवाया करण्यासाठी ते मोकळे झाले. अशा प्रकारचा जो आहे एक ग्रुप, अशा प्रकारचे लष्करामधले काही जनरल्स त्या ठिकाणी असतील आणि अशा प्रकारची भूमिका पाकिस्तानने घेतली असेल की मान्यता करून घ्यायची, आपल्याला जे पैसा मिळायचा आहे तो त्या ठिकाणी द्यायचा, तेवढं पुरतं उभं म्हणायचं आणि पुन्हा जे कुत्र्याचं शेपूट वाकडं आपण जे म्हटलेलं आहे एक्झॅक्टली तशाच प्रमाणे जे आहे जे माझे मागण्यासारख्या आपल्या कारवाया त्या ठिकाणी करत राहायच्या. पाकिस्ताननं जरी असं केलं असलं तरी तुम्ही म्हटलं की आता कुठेतरी जे आहे कणखर भूमिका आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि या माध्यमातून जर पाकिस्तान या टर्म्स अँड कंडिशन सोडत असतील तर नेहमी जे आहे फक्त आंतरराष्ट्रीय करार जे आहेत ते भारतासाठीच आहेत का, सगळे नियम जे आहेत ते फक्त आमच्यासाठीच आहेत का, पाकिस्ताननं ते मोडत जावं आणि पुन्हा मोडल्यानंतर जे आहे कोणाचा तरी आसरा घेऊन, अमेरिकेचा आसरा घेऊन भारताला जे आहे थोडंसं मागं जायला त्या ठिकाणी चालवावं. इनफ इज इनफ ही जनसामान्याची भावना आहे आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर रात्रीतून अजून अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या तर मला 100% वाटतं की भारत सुद्धा जे आहे अत्यंत निर्णायक अशा प्रकारची कारवाई करेल. कितीतरी पटीने जास्त त्याला जे आहे भारत रिस्टॉल करेल, क्रॉस फायरिंगच्या माध्यमातून सुद्धा आणि अटॅकच्या माध्यमातून सुद्धा. सर, यासोबतच आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे की गेल्या काही काळामध्ये आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बाजूने अवघे 2 देश गेलेले होते. त्याच्यातला एक होता तुर्की आणि दुसरा होता चीन. तर अर्थात चीनला देखील या सगळ्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचं सीज फायर व्हावं असं कधीच वाटत नसणार. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कुठले मुद्दे असे प्रामुख्याने समोर येतात? नाही, याच्यातलं जे आहे खूप कॉम्प्लेक्स अशा प्रकारचे जिओ पॉलिटिकल माझ्या मते जे आहेत ते इश्यूज त्या ठिकाणी असणार. चायनाचा ऑफकोर्स म्हणजे सपोर्ट हा पाकिस्तानला हे खरं आहे, पण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं चायनाचं खूप मोठं हित हे पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी जोडलेलं आहे आणि जर खरोखरच भारत आक्रमक झाला आणि त्यातल्या त्यात पाक म्हणजे फुल फ्लेज वॉर होऊन पाकव्याप्त काश्मीरपर्यंत हा जर मुद्दा त्या ठिकाणी गेला तर पाकिस्तानच्या हद्दीत असणाऱ्या या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर सुद्धा गंडांतर येऊ शकतं आणि चायनासाठी अत्यंत कॉम्प्लिकेटेड पोझिशन बसू शकते. त्याचबरोबर आज घडीला चायनाची इकॉनॉमिक कंडिशन ठीक नाही आणि बाकीचेही सगळे फॅक्टर्स आहेत. त्या अनुषंगानं डायरेक्टली चायनानंच या शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यासाठी पाकिस्तानला उकसवलं असेल का, मला वाटत नाही की अशा प्रकारचं काही चायनानं कृती केली असेल. वर करणी तरी तसं वाटत नाही. पण आता आगामी काळामध्ये या सगळ्याचे परिणाम नेमके काय दिसतात? आपल्या सैन्याकडून अर्थात त्यांना चोख प्रत्युत्तर तर देण्यात येते, परंतु ही शस्त्रसंधी जी आहे त्याचं त्यांनी थेट उल्लंघन केलंय. विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह आहे नंबर 1. दुसरं डीजीएमओच्या हॉटलाईनवरून नक्कीच भारताच्या डीजीएमओनी जे आहे पाकिस्तानच्या डीजीएमओला सज्जड दम दिला असणार की काय चालू आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आता 12 तारखेला 12 वाजता जे आहे पुन्हा भारताच्या आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये चर्चा होणार आहे. त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी उचलला जाणार आणि जसं मी सांगितलं की समजा एखाद्या सेक्टरमध्ये हे असेल चुकीचं आहे, पण ते एक्सेप्शन म्हणून आपण समजू शकतो, ते सुद्धा चुकीचं आहे. पण जर रात्रभर आज रात्रीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर अशाच प्रकारचं क्रॉस बॉर्डर फायरिंग किंवा अशाच प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतंय हे जर आपल्या निदर्शनास आलं तर माझ्या मते भारत सुद्धा जे या कुठल्याच कंडिशन मानणार नाही. हे सीज फायर अग्रीमेंट जे आहे ते काही तासामध्ये जे आहे पुन्हा केराच्या टोपलीत त्या ठिकाणी जाईल आणि भारत जे आहे त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करेल. सर, जवळपास 11 ठिकाणी जम्मूतल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं समजतंय. त्यासोबतच बारामुल्ला असेल किंवा राजस्थानमधला काही भाग असेल तिथे आता ब्लॅकआउट करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे एकीकडे अमेरिकेनं दम दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तान एकीकडे शस्त्रसंधी स्वीकारतं आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं हे उल्लंघन करण्यात आल्याचं समजतंय. सर, एक अपडेट येत आहे. बातचीत की बात आई थी, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ने यहाँ पे सीज फायर की घोषणा की, उसको रेटिफाई किया दोनों भारत और पाकिस्तान की सरकारों ने. आपण पुन्हा एकदा ढगे सरांकडे जाऊया. तर सर, एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे ट्विट करतात, त्याच अमेरिकेला या पाकिस्ताननं तोंडावर पाडलंय.
नक्कीच अमेरिकेला पाकिस्ताननं तोंडावर पाडलं आणि त्यापेक्षा मी म्हणतो की अमेरिका जो आतापर्यंत पाकिस्तानची साथ देत आलेला आहे त्यांनी जे आहे उघड उघड पाहावं की कितपत भारताने जे आहे नेहमीच सामंजस्याची भावना एक प्रकारे भूमिका घ्यावी, संयमाची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी, रिस्पॉन्सिबल नेशन म्हणून भारतानंच त्या ठिकाणी कितपत राहावं आणि भारताला जे आहे आता कुठल्या तोंडानं अमेरिका बोलणार या अनुषंगाने सुद्धा जे आहे आपण अमेरिकेला एक प्रकारे इनडिरेक्टली जाब विचारला पाहिजे की तुमच्यामुळे आम्ही ही शस्त्रसंधी केली आणि अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असेल आणि ज्या बातम्या येत आहेत आणि त्या बातम्यांमध्ये तथ्य असंही वाटतंय की 11 ठिकाणी जर असं होत असेल, उधमपूरमध्ये जर ड्रोन पाडण्याच्या जर घटना होत असतील तर माझ्या मते ऑलरेडी भारतानं तो निर्णय घेतलेला असणार आणि हे शस्त्रसंधी जी आहे काही तासामध्येच केराच्या टोपलीत त्या ठिकाणी गेलेली आहे आणि जे मागच्या 2 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यापेक्षा सुद्धा जी आहे अत्यंत कडक भूमिका, अत्यंत आक्रमक भूमिका भारत सुद्धा आता पाकिस्तान विरुद्ध घेईल अशा प्रकारची मला दाट शक्यता वाटते. शस्त्रसंधी टिकेल या सगळ्या बॅकग्राऊंडच्या अनुषंगानं असं मला दूरपर्यंत आता वाटत नाही या सगळ्या बातम्यांच्या अनुसार. सर, आपण सातत्यानं पाकिस्तानला तोंडावर कशा पद्धतीनं आपटवलेलं आहे हे देखील माहिती आहे. आज देखील प्रेस कॉन्फरन्स जी झालेली होती त्यामध्ये पाकिस्ताननं ज्या अफवा पसरवलेल्या होत्या की अमुक एका ठिकाणी भारताचं नुकसान केलं, अमुक एका ठिकाणी भारताचं नुकसान केलं. एकीकडे त्यांची एअरबेस सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे आपण त्याला ती डॅमेज केलेली होती आणि दुसरीकडे देखील पूर्णपणे काय म्हणतो की एक प्रकारे हिंदी शब्द वापरायचा झाला तर तहेस नहेस असं पाकिस्तानला करून सोडलेलं होतं. हाच गुडघा आलेला पाकिस्तान पुन्हा एकदा जर अशा पद्धतीनं शस्त्रसंधी करत असेल तर संपूर्ण देशभरामध्ये देखील त्यांची आणखीन प्रतिमा ते मलिन करून घेत आहेत. नक्कीच म्हणजे देशभरामध्ये प्रतिमा मलिन करण्याचं सोडा, कारण प्रचंड पाकिस्तानच्या लष्कराविषयी जे आहे त्यांच्या जनतेमध्ये असंतोष आहे. कारण हा फक्त प्रश्न भारताविषयी नाहीये, त्यांचे साधे जे बलुचिस्तानमधलं BLA सारखी संघटना आहे त्यांच्याशी ते मुकाबला करू शकत नाहीयेत. ओव्हरऑल सगळी पाकिस्तानची काय परिस्थिती आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे जनता तर त्या ठिकाणी असंतुष्ट आहे. पण मला वाटतं लष्करातला एक ग्रुप, पाकिस्तानच्या लष्करातला एक ग्रुप जो त्या लष्कर शहाला सुद्धा त्या ठिकाणी मानत नाही आणि राजकीय नेतृत्वाला सुद्धा मानत नाही आणि अशा प्रकारचा एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीला बिलीव्ह करणारा जो ग्रुप आहे तो अशा प्रकारच्या कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असेल जेणेकरून काही काळासाठी शांतता प्रस्थापित होण्याचे जर काही प्रयत्न होत असतील तर ते सुद्धा उधळून टाकलं आणि त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी या सगळ्या प्रकारच्या सीज फायरला सुद्धा उधळून टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला घेत असावा. नक्कीच ही सिरियस बाब आहे आणि मला माझ्या मते जे आहे हे आक्रमक भूमिका भारत त्या ठिकाणी घेईलच. अमेरिका सुद्धा जे आहे पाकिस्तान विरुद्ध आक्रमक अशा प्रकारची काही स्टेटमेंट येणाऱ्या काळामध्ये देईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय आणि ही लढाई जी आहे अशा प्रकारची आपली जी लढाई किंवा अशा प्रकारचा दहशतवादाविरुद्धचा लढा जो आहे तो हा स्वल्पविराम आहे असं जे वाटत होतं आणि ते खरोखरच स्वल्पविराम आणि त्याच्यानंतर पुढचं जे आपलं कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन या दहशतवादाविरुद्धच्या लढाईचं सुरूच राहील. सर, मगाशी जो एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतानं अशी सामंजस्याची भूमिका दाखवलेली होती ज्यावेळेला पाकिस्ताननं विनंती केलेली होती आणि अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचं जे देखील बोललं जात होतं आणि अशात देखील